दिवसाची सुरुवात अशी बरोबर काही दिवसापूर्वी माझ्या मननामध्ये मी एक गोष्ट सांगितली होती आणि ती एका श्रीमंत माणसाची होती की त्याला जमिनीची हाव खूप होती. जरी त्याच्याकडे पुष्कळ जमीन होती तरी त्याला जमिनीची हाव होती. आणि बाजूच्या देशामधून एका राजाने अशी घोषणा केली की माझ्याकडे पुष्कळ जमीन आहे आणि जो मनुष्य सकाळपासून धावत जाईल, थांबायचं नाही आणि संध्याकाळ सूर्य डुबण्याच्या आत परत यायचं, तो जितकी जमीन धावेल तितकी त्याला बक्षीस देण्यात येईल. आणि हा श्रीमंत मनुष्य त्यामध्ये भाग घेतो. आणि ज्यावेळेस शर्यत सुरू होती त्याच्याबरोबर एक घोडेस्वार असतो आणि तो ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी आपलं निशाण लावत असे आणि ती जागा त्याची होणार असं ठरलेलं असतं. आणि मग त्याला कधी ही जागा आवडते, कधी नजीर जवळची जागा आवडते, कधी सुपीक जागा आवडते आणि तो प्रत्येक ठिकाणी धावण्याचा प्रयत्न करतो आणि धावत राहतो. आणि शेवटी त्याला संध्याकाळ व्हायला येते आणि त्यावेळेस त्याला आठवतं की अरे आपल्याला परत जायचं आहे, सूर्य डुबण्याच्या आत आपण परत पोचलं पाहिजे. आणि त्यासाठी तो परत खूप धावण्याचा प्रयत्न करतो. परंतु शेवटी शर्यत तिची जागा असते संपण्याची, ती जवळ येते आणि तो खाली कोसळतो आणि मरून जातो, कारण तो खूप थकलेला असतो. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा त्यावेळेस तो राजा त्याला ज्यावेळेस पुरतो त्यावेळेस तो राजा असं म्हणतो की बघा मनुष्याला किती जागा हवी असते. शेवटी आपल्या जीवनामध्ये सुद्धा आयुष्यामध्ये मनुष्य किती प्रयत्न करतो की हव्यास धरतो, पण तो काहीही इथून घेऊन जात नाही. कितीही जमवलं तरी तो घेऊन जाऊ शकत नाही. बघा स्तोत्रसंहिता स्तोत्र 49 आणि 16 आणि 17 वचन काय म्हणतं बघा. Psalm 49 and verse 16 and 17 ह्या वचनामध्ये लिहिले आहे, कोणी मनुष्य धनवान झाला, त्याचा घराचा डामडौल वाढला तरी तू घाबरू नको, कारण तो मृत्यू पावेल तेव्हा बरोबर काहीच घेऊन जाणार नाही. त्याचा थाटमाट त्याच्या मागून खाली उतरणार नाही. काही वर्षापूर्वी एका देशाचा मोठा व्यक्ती मरण पावला आणि ज्यावेळेस अंत्ययात्रा होती त्यावेळेस त्याच्या अंगावर अनेक मौल्यवान हिरे मोत्यांचे दागिने घालण्यात आले होते, सोन्याचे अलंकार घालण्यात आले होते. परंतु ज्यावेळेस त्याला पुरण्यासाठी नेण्यात आलं त्यावेळेस ते सगळं काही त्याच्या अंगावरून काढून घेतलं आणि मग त्याला पुरण्यात आलं. आज आपल्याला जे काही आहे जगामध्ये ते आपलं नाही आहे. आपलं जे आहे ते सार्वकालिक जीवन आहे. प्रथम आपण त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. सार्वकालिक जीवनासाठी, स्वर्गात जाण्यासाठी आम्हाला काय तयारी करायची आहे ह्याचा प्रथम आपण विचार केला पाहिजे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, तिमोथेला पहिले पत्र ह्याचा 6वा अध्याय 7वं वचन. 1 Timothy chapter 6 and verse 7. आपण जगात काही आणले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.